नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महिलेच्या 2 लहान मुलांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांना पाण्यात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपीला आंबी MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये 4 बहिणींनी भावाच्या मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या बहिणींच्या भावाने महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे शहरात रात्रगस्त पथकातील पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. कात्रजच्या वंडर सिटी परिसरात ही घटना घडली आहे. हरियाणामधील अंबाला येथील नारायणगड येथे 2 एकर जागेसाठी निवृत्त सैनिकाने आपला भाऊ, वहिनी, 6 महिन्याचा पुतण्या, 5 वर्षाची पुतणी आणि आईची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना धडक दिली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. संबंधित घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. नाशिक पुणे मार्गावरील पळसे येथील विसावा हॉटेल परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका 58 वर्षीय परप्रांतीय पादचारी ठार झाला. या अपघातानंतर कार चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील पेवा गावचे पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पालघरमध्ये भाजीपाल्याच्या गाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना जव्हार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईत गांजा आणि महिंद्रा पिकअप गाडीसह सुमारे 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. गुजरातमध्ये एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने घराच्या दारातच विष प्राशन केले होते. महिलेला रुग्णालयात दाखल करताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे एका गुंडासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.